निवडणुका ह्या मुक्त, निष्पक्ष व पारदर्शीपणे अशा वातावरणामध्ये सर्व निवडणुका पार पाडल्या जावा यासाठी निवडणूक आयोगाकडून काही नियमावली, काही अटी यांचं पालन आपल्याला करण्याची आपल्यावरती बंधनकारक असते. आणि या निवडणूक कालावधीमध्ये पक्ष कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील आणि सर्वांनीच या कालावधीमध्ये कसं वागावं, काय करावं, काय करू नये याच्यासाठी एक आचारसंहिता जी ठरवून दिलेली आहे ती म्हणजे आदर्श आचारसंहिता. या कालावधीमध्ये पोलीस विभागाशी काही महत्वाचे विषय आहेत. याच्यामध्ये ज्या काही सभा असतील, तुमच्या रॅली असतील, प्रचार सभा आहेत, मिरवणुका आहेत, या ठिकाणी जे काही आदर्श नियमावली आहे तर ती आपल्याला पाळणं गरजेचं आहे. या ठिकाणी दंगली आहेत, मारामारी आहे, धमकी आहे, कोणाला मतदारांना देईल, एक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला देईल, तर अशा पद्धतीचे जे काही गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य आहेत ते घडणार नाहीत या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इलेक्शन दरम्यान पैशांचं वाटप आहे, दारू आहे, महागड्या भेटवस्तू आहेत, मतदारांना प्रलोभित करण्यासाठी कुठल्या तरी प्रकारचं प्रलोभन दाखवणं आहे, या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळल्या जाव्यात. त्याचबरोबर धार्मिक, जातीय द्वेषपूर्ण भाषणं गटातटांमध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण होतील, शांतता भंग होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अशा प्रकारचं जे काही आचरण आहे ते या कालावधीमध्ये आपल्या कुणाच्याही हातून घडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. याचबरोबर ज्या ठिकाणी आपण प्रचारासाठी एखाद्या इमारतीचा किंवा एखाद्या खाजगी जागेचा वापर करणार असेल तर त्या जागा मालकाची आपल्याला एनओसी घेणं बंधनकारक आहे. सरकारी जागेचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्रचारासाठी वापर करता येणार नाही. धार्मिक स्थळ असतील, मंदिर, मस्जिद, चर्च वगैरे अशा पद्धतीचे, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याचा प्रचारासाठी या ठिकाणी वापर करता येणार नाही. या ठिकाणी वेळेची काही मर्यादा आहेत, लाऊडस्पीकरच्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. रात्री 10 नंतर कुठल्याही परिस्थितीत स्पीकर वापरता म्हणजे परवानगी घेतलेला स्पीकर वापरता येणार नाही. आवाजाची मर्यादा आहे. नेहमीच्याच पद्धतीने हॉस्पिटल आहेत, काही महत्वाच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ नये. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की जे प्रचाराच्या गाड्या फिरत असतात तर त्या गाड्यांची परमिशन कंपल्सरी घेतली गेली पाहिजे. त्याला झेंडा लावताना किंवा उमेदवाराचं स्टिकर लावताना, पक्षाचं स्टिकर लावताना कंपल्सरी त्याची परमिशन घेतलेली पाहिजे. त्यामध्ये आणखी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ती गाडी प्रचार करत असताना चालू गाडीमध्ये प्रचार करायचा नाही. ती गाडी एका ठिकाणी थांबली पाहिजे, थांबून तिने प्रचार केला पाहिजे. किंवा गाडी चालू चालता चालता गावातून स्पीकर अशा पद्धतीने करता येणार नाही. तर गाडी उभा राहूनच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय आहे की आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्या, लोकांच्या द्वेष पसरवणाऱ्या ज्या सोशल मीडियावरून ज्या काही होणार आहेत तर पोलिसांचा स्वतंत्र सेल पुणे ग्रामीणचा त्याच्यासाठी एक अधिकारी 4 अंमलदारांची पूर्ण वेळ त्या मॉनिटरिंग करत आहेत. तर असा आक्षेपार्ह कुठल्याही पद्धतीच्या पोस्ट असू नये तर या दृष्टीने देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे. 2017ला ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या, पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, त्याच्या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुका असतील, या कालावधीमध्ये ज्यांच्यावरती निवडणुकी संदर्भातील गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्यांच्यावरती कंपल्सरी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसंच ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे किंवा इलेक्शन दरम्यान त्यांच्याकडून शांतता भंग होण्याची शक्यता आहे तर अशा लोकांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाया पोलिसांकडून केल्या जाणार आहेत. आपल्याकडून SST पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी नाकाबंदी आहे, FST पण आपण लावणार आहोत की जे सर्वेलन्स आहे, कुठली तक्रार असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणार आहेत. परत आपल्याकडे VST आहे, व्हिडिओग्राफी करणारी टीम आहे. तर अशा वेगवेगळ्या टीम आपल्यावरती या ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी ह्या अतिशय पारदर्शीपणे आणि भयमुक्त वातावरण या ठिकाणी पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. निश्चितपणे ह्या निवडणुका देखील शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.